नमस्कार, इंडियन तडका रेसिपी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण फ्रेश कोकोनट मलाई आईस्क्रीम तयार करणार आहोत। जर तुम्ही मार्केटमध्ये नॅचरल टेंडर कोकोनट आईस्क्रीम खाल्ली असेल तर ही आईस्क्रीम अगदी त्याच चवीची तयार होते। जर तुम्ही ही आईस्क्रीम घरच्या घरी बनवली तर तुम्ही कधीच नॅचरलची आईस्क्रीम ऑर्डर करणार नाही। इतक्या अप्रतिम चवीची व अगदी एकदम सॉफ्ट अशी आईस्क्रीम तयार होते व ही आईस्क्रीम पटकन मेल्ट ही होत नाही। एक वेळेस तुम्ही ही आईस्क्रीम नक्की ट्राय करा। इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आता आपण 1 कप चिल्ड व्हिपिंग क्रीम घेणार आहोत। ही क्रीम अगदी चिल्डच असावी, चिल्ड क्रीम असेल तर व्यवस्थित फेटली जाते। आता आपण ही क्रीम इलेक्ट्रिक हँड ब्लेंडरने व्यवस्थित फेटून घेणार आहोत। ही क्रीम फेटण्यासाठी अगदी आपल्याला 30 सेकंद लागणार आहेत। 30 सेकंदामध्ये ही क्रीम व्यवस्थित फेटली जाते। इथे तुम्ही बघू शकता ही क्रीम छान अशी फेटून झालेली आहे। सॉफ्ट पीक येईपर्यंत ही क्रीम आपण फेटून घेणार आहोत। बाउलच्या कडेला लागलेली क्रीम आपण स्क्रॅच करून मध्यभागी काढून घेणार आहोत व 2 मिनिटांसाठी ही क्रीम आपण साइडला ठेवून देणार आहोत। इथे मी दुसऱ्या बाउलमध्ये हाफ कप चिल्ड मिल्क घेत आहे। हे मिल्क मी 10 मिनिटांसाठी डीप फ्रीजरला ठेवलेले। तुम्ही बघू शकता ह्यामध्ये आईस तयार होत आहे। सर्व साहित्य जर व्यवस्थित चिल्ड असेल तर आईस्क्रीम पटकन तयार होते। ह्यामध्येच आता आपण 2 टेबलस्पून मिल्क पावडर ॲड करून घेणार आहोत। त्यानंतर ह्यामध्ये आपण 3 टेबलस्पून कंडेन्स मिल्कचा वापर करत आहोत। तुमच्याकडे जर कंडेन्स मिल्क नसेल तर इथे तुम्ही साखरेचा वापर केला तरी चालेल। गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता आपण हे सर्व साहित्य ब्लेंड करून घेणार आहोत। इथे आपले दूध ही व्यवस्थित ब्लेंड करून झालेले आहे। फेटून घेतलेले दूध आता आपण क्रीम मध्ये ॲड करून घेणार आहोत। इथे तुम्ही दुधाचा थिकनेस बघू शकता, छान असे हे दूध घट्ट झालेले आहे। इथे सर्व साहित्य मी चिल्ड घेतल्यामुळे ह्या दुधाला छान असा थिकनेस आलेला आहे। आता आपण हे क्रीम मध्ये ॲड करून व्यवस्थित असे सुरुवातीला स्पॅच्युलाने मिक्स करून घेणार आहोत। हे 2 बॅच मध्ये मी दूध ॲड करून घेतलेले आहे। आता आपण क्रीम व दुधाचे मिश्रण इलेक्ट्रिक ब्लेंडरने व्यवस्थित ब्लेंड करून घेणार आहोत। इथे ब्लेंड करताना 1 ते 2 सेकंदासाठीच आपण हे ब्लेंड करून घेणार आहोत। सुरुवातीला आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेले, तर आता आपल्याला इथे ब्लेंड करण्यासाठी जास्त वेळ नाही लागत आहे। इथे आता आपला व्हॅनिला बेस तयार झालेला आहे। बाउलच्या कडेला क्रीम लागलेली आपण स्पॅच्युलाने पूर्णपणे काढून मध्यभागी घेणार आहोत। आज मी कोकोनट आईस्क्रीम तयार करत आहे, त्यासाठी मी कोकोनटची मलाई घेतलेली आहे। ती मलाई मी मिक्सरला अगदी थोडेसे 2 ते 3 टेबलस्पून कोकोनट वॉटर ॲड करून मिक्सरला अशी भरड करून घेतलेली आहे। ही मलाई आता आपण फेटलेल्या क्रीम मध्ये ॲड करून घेणार आहोत। मलाई मी मिक्सरमधून काढल्यानंतर 15 ते 20 मिनिटांसाठी डीप फ्रीजरला ठेवलेली। हे छान मी चिल्ड करून घेतलेले आहे। सर्व साहित्य व्यवस्थित चिल्ड असेल तर आईस्क्रीम पटकन सेट होते। इथे आता ही मी मलाई ॲड करून झाल्यानंतर छान फेटून घेतलेली आहे। इथे आता आपला कोकोनट आईस्क्रीमचा बेस पूर्णपणे तयार झालेला आहे। आता आपण ही कोकोनट आईस्क्रीम एका कंटेनरमध्ये ॲड करून डीप फ्रीजरला ठेवणार आहोत। इथे मी केक टिन घेतलेला आहे। केक टिनला छान क्लीन रॅपने रॅप करून घेतलेलं आहे। असे केल्यामुळे आपली आईस्क्रीम वेस्ट होत नाही व पूर्णपणे आईस्क्रीम आपण केक टिनमधून बाहेर काढून घेऊ शकतो। ह्यामध्ये आता आपण ही आईस्क्रीम पूर्णपणे काढून घेणार आहोत व स्पॅच्युलाने पूर्ण प्लेन करून चारी बाजूनी क्लीन रॅपने रॅप करून घेणार आहोत व ही आईस्क्रीम आता आपण डीप फ्रीजरला 8 तासासाठी छान सेट करून घेणार आहोत। तुम्हाला जर आवडत असेल तर ह्यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स ॲड करून घेऊ शकता। हे आईस्क्रीम मी डीप फ्रीजरमध्ये 8 तास छान सेट करून घेतलेले आहे। ह्यावरती जे आपण क्लीन रॅप लावलेले आहे ते पूर्णपणे काढून घेणार आहोत। क्लीन रॅपमुळे आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल जमा होत नाहीत, अगदी सॉफ्ट अशी आईस्क्रीम तयार होते। ही आईस्क्रीम आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। इथे मी आईस्क्रीम प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। त्यावरती आता आपण आपल्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स ॲड करून घेऊ शकतो। इथे मी बदाम ॲड करून घेतलेले आहे। आता मी इथे आईस्क्रीम कट करून दाखवते। तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट अशी ही आईस्क्रीम तयार झालेली आहे। एक वेळेस तुम्ही ही आईस्क्रीम नक्की ट्राय करा। अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये झटकीपट ही आईस्क्रीम तयार होते। तुम्हाला जर माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर इंडियन तडका रेसिपी चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा। थँक्यू।